महाडमध्ये मतदानाच्या दरम्यान शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, अनेकांना मारहाण, गाड्यांची देखील तोडफोड। नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, पारदर्शक निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी। कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं सुधार करावा, हे यंत्रणांचं अपयश असल्याचंही मत। निवडणूक आयोगाच्या सोबत 8 ते 10 वेळा चर्चा झाली तरी देखील निवडणुका पुढे ढकलल्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल। देशात मनमानी सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती राज ठाकरेंचा संताप। सेटिंग करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, निलेश राणेंनी देखील पैशांचं वाटप केलं, वैभव नाईक यांचा गंभीर आरोप, तर दीपक केसरकर यांनी आरोप फेटाळले। भाजप उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा संताप, मुक्ताईनगर मतदान केंद्रावरच्या पोलिसांसोबत बाचाबाची। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, महिला मतदाराला जाऊन सांगितलं कुठे मतदान करायचं, व्हिडिओ व्हायरल, तर आमदारकी रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो, सत्तेसाठी शिंदेंची लाचारी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।